आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या गावाचा डॅम म्हणजेच मुळा डॅम. आणि पोरं बघा रील काढायला कुठं चढलेत. आता नगर जिल्ह्यातील भरपूर सारे प्रसिद्ध मंदिर मी आधीच्या ब्लॉग मध्ये कव्हर केले होते. आता नवीन ठिकाणी कुठं जायचं म्हणून आम्ही आमच्या जवळच्या डॅमला आलो होतो. व्ह्यू बघा खूपच भारी आहे. तरी धरण चालू नाही त्याच्यामुळे इथे पाणी नाही एवढं. तेवढ्याच प्रमोदला काहीतरी सापडलं, जरा बघू तरी काय. आणि फिरायला जाणं चांगलं आहे, पण कमीत कमी असा कचरा तरी इकडे तिकडे नका टाकत जाऊ. हा एका बाजूला टाकत जा, नाही तर सोबत घेऊन दुसरीकडे टाकत जा. एवढा भारी व्ह्यू आहे, तो एन्जॉय करायचं सोडून इथं बाटल्या बोटल्या कशाला टाकत असते काय माहिती. आता इथून आपल्याला ते समोर ज्या मोऱ्या दिसत ना त्या मोऱ्याकडे जायचं होतं. तर आता पोहोचलो ते बघा आपण. आणि इथून येताना ना जरा समोरून येत जा भावांनो, कारण खाली ना खूप शेवाळ आहे. आणि इथलं एकदा व्ह्यू चेक करा. तुम्ही तर आलाच असं इथं, कारण रावरीच्या खूपच जवळ आहे. रावरीतून कोण कोणी झालेलं आहे सांगा बरं कमेंट करून. आता इथून वरती जाऊन बघा म्हणलं काय तर वरती पण मोऱ्याचे पार्टिशन केले फक्त इथं वरती. इथं 2-4 फोटो काढले, वरती गेलोच होतो तर. आणि परत खाली आलो कारण आपल्याला थोडं पुढं पण जायचं होतं, कारण पुढं भारी लोकेशन होती फोटो काढण्यासाठी. तिथं लोकेशन तर भारी होतं, पण खाली सगळे ना शेवाळ होतं, म्हणून आता साईडने जावं लागते. सटकलं तर डायरेक्ट पाण्यामध्ये. चला तर मग आता तुम्हाला जरा खाली घेऊन जातो. खाली